गुरुगीता या पुस्तकातील वाचन डॉक्टर सुनंदा ज. देशमुख यांनी केलेले चिंतन. गुरुगीता ही एकाध्यायी आहे. तिचे स्वरूप महामंत्रासारखे आहे. गुरुप्राप्तीचा महामंत्र ती सांगते. व्यक्तीच्या जीवनात गुरुला किती अनन्यसाधारण स्थान आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. जोपर्यंत आयुष्यात सुख समाधान मिळते तोपर्यंत गुरूंचीच काय पण परमेश्वराचीही व्यक्तीला आठवण येत नाही. तो परमेश्वराची सत्ता मानत नाही. यश मिळाले की माणसाला वाटते की मी कष्ट केले, मी प्रयत्न केले म्हणून काम झाले. पण असे वारंवार कष्ट केले की यश येतेच असे नाही. जगात अनेक व्यक्ती कष्ट करणाऱ्या असतात. त्यांनाही फळाची अपेक्षा असते. एकाच फळासाठी झटणाऱ्या अनेक व्यक्ती असतात. म्हणजेच जगात यशासाठी स्पर्धा असते. त्या स्पर्धेत आपण थोडे जरी कमी पडलो तरी यश हातचे निघून जाते. असे वारंवार अपयश आले की त्या व्यक्तीला परमेश्वराची आठवण येते. त्यांच्या कृपेची, आशीर्वादाची गरज जाणवते. वयाच्या सुरुवातीच्या 15-20 वर्षापर्यंत येणाऱ्या अडचणी फारशा नसतात. पुढे वय वाढत जाते, माणसाची धडाडी वाढते, अपेक्षा वाढतात, कष्टाची तयारी असते, खूप काही करून दाखवावेसे वाटते. त्यातच नोकरी, व्यवसाय, संसार सुरू होतो. अडचणी वाढत जातात. व्यक्ती नकळत परमेश्वराकडे, गुरूकडे धाव घेतात. आपल्या कार्यात यश मिळावे, कष्ट वाया जाऊ नयेत असे वाटत असते. प्रत्येक व्यक्तीचे मातापिता हे तिचे पहिले गुरु असतात. दुसरे गुरु म्हणजे मंत्रदीक्षा घेतलेले गुरु. ही व्यक्तीची श्रद्धास्थाने आहेत. मातापिता, मंत्रगुरू यांच्या आशीर्वादाने आपण कार्याला सुरुवात करतो. एखादी व्यक्ती स्वतः कष्ट करताना, प्रत्यक्ष प्रयत्न करीत असताना दिसली तरीसुद्धा कोणीतरी पाठीचे असावे. पाठीशी आहे ही जाणीव व्यक्तीला प्रोत्साहन देत असते. व्यक्तीला पुढे हो म्हणत असते, प्रेरणा देत असते. हे न दिसणाऱ्या आशीर्वादाचे फळ असते. शिवाने पार्वतीला ही गीता अगदी सविस्तर सांगितली आहे. गुरु कसा असतो, कसा असावा, त्याची ज्ञानमर्यादा आणि अनुग्रहाची शक्ती, त्याच्या क्रोधाचा परिणाम हे झाले गुरुबद्दलचे. आता साधकांसाठी व्यक्तीने गुरु का करावा, गुरूंची आवश्यकता, गुरु आशीर्वादाचे फळ, साधकांच्या ठिकाणी असलेली गुरुभक्ती, गुरुवरचा विश्वास, त्यांचे पूजन, आराधन कसे करावे वगैरे गोष्टी यात सांगितल्या आहेत. आणखी एक सविस्तर भाग म्हणजे गुरुगीता कोणत्या स्थानी बसून वाचावी, कोणती स्थाने वर्ज्य करावी, कोणत्या आसनावर बसावे, कोणत्या आसनावर बसू नये, कोणत्या दिशेकडे तोंड करून बसावे, कोणत्या कार्याच्या फलप्राप्तीसाठी तिचा पाठ करावा, गुरूंशी कसे बोलू नये वगैरे गोष्टीही अगदी सविस्तर वर्णिलेल्या आहेत. या गीतेचे खास वैशिष्ट्य म्हणजे कोणीही कोणत्याही कारणाच्या सिद्धीसाठी तिचा पाठ करावा. जो जे वांछील तो ते लाभो असा मुक्त फल देणारा हा महामंत्र आहे. संमोहन, वशीकरण, जारण, मारण वगैरे कार्यात यश देणारे मंत्र वेगळे असतात. त्यांचा विधी वेगळा असतो. पण ही गीता त्याला अपवाद ठरते. सर्व रोगांवर एकच औषध, एकच रामबाण उपाय असावा तसे या गीतेच्या श्रवणाने, पठणाने कोणतेही कार्य फलदायी ठरते. श्लोक 135 ते 136 ही गीता ज्ञानवानांना ज्ञान देते, धनवानांना धन देते, शत्रूंचा परिहार करते, दुष्टकर्मात यश हवे असेल तर तेही देते. अशी सर्व काही देणारी गीता कोणती व्यक्ती कोणत्या कार्याच्या फलासाठी वाचत आहे हे समजणे अवघड आहे. गुरुगीतेचा समावेश गुरुचरित्रात केला आहे. गुरुचरित्राचा अध्याय 49 हा गुरुगीतेचा अध्याय आहे. शिवाने पार्वतीला सांगितले, हे गुरुगीतेचे तत्वज्ञान गुप्त राखावे अशी अट शिवाने घातली. तरी गुरुगीता आज आपल्यापर्यंत येऊन पोचली आहे. तिच्या अनेक प्रती निघाल्या आहेत. वाचक वर्ग निर्माण झाला आहे. गुरुमहती भक्तांना पटली आहे. म्हणून सद्गुरूंचे निवासस्थान भक्तांच्यासाठी तीर्थक्षेत्राचे स्थान झाले आहे.
निरोगी राहा आणि ईश्वर स्मरणात राहा. ओम साईराम.